काही दिवसांपासून मराठा आरक्षण अधिक तीव्र होताना दिसत आहे हा एकूणच मुद्दा। आणि त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे गोदा तीरावरच्या 123 गावांमध्ये दौरा करणार आहेत। गोदातीर ते मंत्रालय व्हाया पुणे असा हा त्यांचा दौरा असेल। त्यामुळे बालेकिल्ल्यातच जरांगेंकडून मुंबईमधल्या आंदोलनासाठीची ही मोर्चे बांधणी सुरू आहे। मनोज जरांगेंचा गोदातीरामधल्या 123 गावामधल्या मराठा बांधवांशी संवाद सुरू आहे। तर आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईमधून परतायचं नाही असा एल्गार आता जरांगे पाटील यांनी केलेला आहे। तर मनोज जरांगे पाटील यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। साधारणतः 123 गावांमध्ये हा त्यांचा दौरा असेल। या सगळ्या दौऱ्याची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर गेल्या 10 वर्षांपासून मनोज जरांगे पाटील हे या 123 गावांमध्ये फिरतायत। मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो प्रश्न या गावागावांपर्यंत पोहोचवण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा त्यांनी 123 गावांचा हा दौरा ठरवलेला आहे। त्यामुळे गोदा तीरावरती असणारी ही 123 गावं त्यांचा सहभाग एकूणच या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी या आंदोलनासाठी अत्यंत महत्त्वाचा असा मानला जातो आहे। आपले पोरं शिकायला लागले तर नुसतेच सुशिक्षित बेकार व्हायला लागले। रात्रंदिवस तुटून पडायचं, काय लाजायचं नाही काय संबंध नाही। एकदा आरक्षण मिळून द्या, आयुष्याचं कल्याण झालं। माझा शब्द आहे तुम्हाला, मी मेलो तरी आरक्षण घेतल्याशिवाय येईनचं मागं सरकणार नाही शब्द आहे आपला तुम्हाला। आता सुट्टी नाही सरकार, मी मेलो तरी आरक्षण घेतल्याशिवाय येईनचं मागं सरकणार नाही शब्द आहे आपला तुम्हाला। आता सुट्टी नाही सरकार, काही झालं तरी सुट्टी नाही। आणि आता थेट सचिन जिरे यांच्याकडे जाऊया। सचिन, नेमकी या गोदा तीरावरची यात्रा कशा पद्धतीने सुरू झाली आहे? त्याचा जन्मच या गोदा पट्ट्यातून झालेला आहे। आपण पाहू शकता की कशा पद्धतीने या लहान मोठ्या खेड्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत होत आहे। प्रत्येक जण त्यांचं या ठिकाणी स्वागताला आतुर आहे। लहान मोठी गावं असतील या ठिकाणी सर्वची सर्व ही गोदा पट्ट्यातील गावे आतुरतेने मनोज जरांगे पाटील यांच्या आगमनासाठी तयार आहेत। आपण पाहू शकता की छोटे मोठे गाव असतील किंवा लहान मोठे थोर बंधू असतील, हे सर्वजण या ठिकाणी आहेत। लहान मुलांमध्ये एक वेगळा उत्साह आहे। तर गावातील सर्व मंडळी त्यांच्या स्वागतासाठी तयार झालेली आहे। खरं तर हाच तो गोदा पट्ट्यातली ही गावं आहे, ज्या गोदा पट्ट्यातल्या गावात दुचाकीवर फिरून मनोज जरांगे पाटील आंदोलनाची जनजागृती केली। आणि हे आंदोलन, हे जनजागरण आंदोलन पुढे जाऊन आता एक राज्यभरातलं आंदोलन झालेलं आहे। देशातलं एक मोठं आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी हे गोदा पट्ट्यातली गावं आहेत आणि यामध्ये आता मनोज जरांगे पाटील फिरून एक प्रकारे जनजागृती करत आहेत। मराठा आरक्षण संदर्भात व मुंबईमध्ये आपण जे आंदोलन घेऊन जाणार आहे त्या आंदोलनाची जनजागृती आता गोदा पट्ट्यातून आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केली आहे। आणि गोदा पट्ट्यात नेहमीप्रमाणे त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन संतोष शिरसाट, मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, जालना। सचिन जिरे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करूयात आणि अधिकाधिक अपडेट्स घेऊयात या दौऱ्याविषयीचे। आपण बघतोय बालेकिल्ल्यामध्ये जरांगे पाटील हे आता मुंबईच्या दौऱ्याची मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत। आणि या 123 गावांमधला हा दौरा पुन्हा एकदा आयोजित करण्यात आलाय। जर आता आपण दृश्यांमध्ये बघितलं तर अशा पद्धतीने जरांगे पाटील यांचं गावागावांमध्ये स्वागत होताना दिसतंय। मेलो तरी आरक्षण घेतल्याशिवाय येईनचं मागं सरकणार नाही शब्द आहे आपला तुम्हाला। आता सुट्टी नाही सरकार, काही झालं तरी सुट्टी नाही। फक्त आता गावाची गावं एक करा, 20 तारखेची तयारी करा। आपल्या आसपासच्या गावात आता मी तुम्हाला सांगितलं म्हणजे तुम्ही एवढे जण नाही ऐकले। आता 20 तारखेला तुम्हाला वाटा लावायला यायचं, याचा अर्थ तुम्ही इतकी संख्या वाढवा। आता बाहेर दिलेल्या आपल्या गावातल्या ताईंना, मुलींना त्यांना सुद्धा वापस बोलवा, जावई वापस बोलवा। जावईच असं काय ते बाप बोला, सगळीच गाडी भरून येऊ दे म्हणत होते। वाटा लावायला इतके मराठी दिसले पाहिजे, सरकारला वाटलं पाहिजे त्यांना तिकडेच राहून द्या, आरक्षण घेऊन जाऊ आपण अर्ध्या। आणि घराघरातून मनानं सांगा तुम्ही मुंबईला जावं आपण, कारण मी जायचो एकटा, सगळे येतो म्हणताना नाही तर मला असं ठेशी देईन तिकडे पोलीस एकट्याला, तुम्ही सगळे बाहेर पडा, नाही तर आलोत म्हणताना इकडेच राहता। नसेल मला बारीक देणं असते, तुम्हाला चांगलं माहिती, उगाच तुम्ही माझ्या मागं नाही। तर आपण बघतोय जरांगेंचा हा दौरा आता सुरू झालेला आहे।
आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईमधून परतायचं नाही असं एल्गार त्यांनी केलाय। याआधी सुद्धा या सगळ्या गावांमध्ये त्यांचे दौरे झालेले होते। मागच्या 10 वर्षांपासून खरं तर गोदा तीरावरची ही जी गावं आहेत ही अत्यंत महत्त्वाची आहेत, यांचं योगदान सुद्धा महत्त्वाचं राहिलेलं आहे। मिळत आहे आणि हाच होम ग्राउंड आहे मनोज जरांगे पाटील यांचं। याच ठिकाणाहून या आंदोलनाला जन्म मिळालेला आहे। कसं बघा तुमच्या बालेकिल्ल्यामध्ये किंवा तुम्ही जिथून या आरक्षणाची सुरुवात केली, जन्म झाला आहे, तर तिथून पुन्हा एकदा ते गाठी भेटी घेतात? सुरुवातीला गोदा पट्ट्यातल्या 123 गावानं हा उठाव केला होता, कारण हा एक 11 तालुक्यातली 123 गावं आहेत। हे लहान संख्या नाही आहे, कारण 29 2.5-3 लाखापेक्षा जास्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आंदोलनासाठी मराठा एकत्र आला होता। आणि 4 महिन्याच्या काळात महाराष्ट्रभर आम्ही फिरलो, महाराष्ट्रभर आम्ही मराठा समाजाचा आशीर्वाद घेतला, सगळ्या मराठा समाजाचा 4 महिने आशीर्वाद घेतला, परंतु गोदा पट्ट्यात 4 महिन्यात येणंच झालं नव्हतं। त्यामुळं आम्ही आता ठरवलं की आपण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा आशीर्वाद घेतला आहे, आपण गोदा पट्ट्यात गेलो पाहिजे। आता रात्रंदिवस आम्ही कष्ट करतोय की मुंबईकडे 20 तारखेला आपण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने गेलं पाहिजे। जसं आम्ही कष्ट करतोय त्याच स्वरूपाचं कष्ट महाराष्ट्रातला घराघरातला मराठा समाजसुद्धा करतोय की कष्ट करण्याची हीच योग्य वेळ आहे आता, की आपल्याला कष्ट करायची। आता जर आपण कष्ट केले तरच आपले लेकरं मोठे होणार आहे, म्हणून घराघरातला मराठा समाज सध्या राज्यातला पोराला आरक्षण मिळावं, ते मोठं व्हावं म्हणून कष्ट करतायत। गावना गाव आणि घरना घर जागा करायला लागलेत मराठी, आणि याच्यातूनच मराठा समाजाचे पोरं मोठे होणार आहेत आणि आरक्षण मिळणार आहे। म्हणून मुंबईकडे निघण्यासाठी ही सगळी मराठ्यांची महाराष्ट्रभर कसरत सुरू आहे। आता महाराष्ट्रभर फिरून तुम्ही लाखांच्या सभा गाजवल्यात, विराट अशा सभा घेतलेल्या आहे। आता पुन्हा तुम्ही या गोदा पट्ट्यात आहात, गोदा पट्ट्यात छोट्या छोट्या 1000, 500, 300 लोकांची लोकसंख्या असलेल्या गावामध्ये तुम्ही फिरतायत। हा प्रेम पाहून कसं बघताय? हा मग आता बघा, शेवटी आता मी त्यांचा लेकरू म्हणून लढतोय, त्यांचा मुलगा म्हणून लढतोय। ज्यावेळेस मी मुलगा म्हणून लढते त्यावेळेस त्यांना त्याही वेळेस सांगितलं होतं की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी हटणार नाही, हे शब्द मी त्याच वेळेस गावागावातल्या मराठा समाजाला दिला होता। त्यामुळं आम्ही लढतोय, आम्ही लढत राहणार आहेत आणि गोदा पट्टा मागं हटणार नाही आणि महाराष्ट्रातला मराठा समाजाचा हटत नाही। सगळ्यांचा उद्देश एकच आहे की गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळालं पाहिजे, हे सगळ्यांचं म्हणणं आहे। आज आमच्या या गोदा पट्ट्यातल्या 123 गावातला एकही मनुष्य शेताकडे गेलेला नाही, मग शेतकरी असो किंवा नोकरदार वर्ग असो, सगळ्यांचं स्वप्न आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। त्याचं एकट्याच ऐकून जर सरकार आमच्यावर अन्याय करणार असलं तर आम्हाला 20 तारखेला मुंग्यासारखं करोडोच्या संख्येनं मुंबईकडे निघावंच लागणार आहे आणि आम्ही निघणार आहे। तुम्ही काय प्रामुख्याने मागणी करताना दिसतायत? महिलांमध्ये जनजागृती करताना तुम्ही पाहायला मिळतात, काय तुम्ही प्रमुख त्यांना आव्हान करताय आंदोलनाच्या संदर्भात? नाही, आता त्यांना आम्ही जरी तिकडे गेलो मुंबईला तरी इथली खिंड त्यांना लढवायची, तिकडची खिंड आम्ही मराठी लढवणार आहेत। इथली खिंड कारण आमच्या पाठीशी माता माऊलींचा आशीर्वाद पाहिजे आणि माता माऊल्यांनी इकडचा संघर्ष ते करतील, इकडची खिंड ते लढवतील, तिकडचे आम्ही लढणार। पण ही लढाई आम्ही जिंकणार आणि मराठ्यांच्या पोराला आरक्षण देणार। आपण पाहिलं की गोदा पट्ट्यात सध्या मनोज जरांगे पाटील हे जनजागृती करतायत, मराठा समाजाच्या बांधवांशी गाठी भेटी घेत आहेत। मात्र आता हीच लढाई आम्ही जिंकण्यासाठी गोदा पट्ट्यातली ही सर्व तयारी असल्याचं त्यांनी सांगितलंय। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, जालना। अशा पद्धतीने आता जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जातं आहे। वेगवेगळ्या गावांमधला हा त्यांचा दौरा असणार आहे। मराठवाड्यामधली गोदा तीरावरची 123 गावं जी आहेत इथे घरोघरी जाऊन खरं तर जरांगे पाटील हे त्यामधल्या कुटुंबियांची भेट घेताना दिसत आहेत, या गावकऱ्यांची भेट घेत आहेत। तर घराघरामधल्या ज्या महिला आहेत त्या आता त्यांना औक्षण करताना बघायला मिळत आहेत। तर या स्त्रिया ज्या आहेत त्या गावामधली खिंड लढवतील आणि आम्ही मुंबईला जाऊन आरक्षण मिळवून आणू असं त्यांनी म्हटलेलं आहे। सचिन, खरं तर हा सगळा दौरा आम्ही तुमच्या माध्यमातून आपण पुढारी न्यूजवर दाखवतोय। या सगळ्या 123 गावांमध्ये गेल्या 10 वर्षांपासून मनोज जरांगे पाटील हे सगळ्या गावकऱ्यांना एकत्र आणतात, जमवाजमव करतात। काय नेमकं केलंय गेल्या 10 वर्षांमध्ये त्यांनी? हाक मराठा, पराक्रमाची आग मराठा,
यामिनी या ठिकाणी आपण पाहतो की गोदा पट्ट्यात ते फिरत आहेत आणि गोदा पट्ट्यांमध्ये अशा पद्धतीने त्यांचं स्वागत केलं जात आहे. हे प्रामुख्याने जर पाहिलं तर गोदा पट्ट्यातील याच 123 गावांमध्ये दुचाकीवर फिरून मनोज जरांगे पाटील यांनी एक एक घराघरात जाऊन गाव वाड्या वस्तीवर जाऊन या आरक्षणाचा रोप लावला होता आणि त्या रोपाचं आता वटवृक्ष झालेला आहे. आणि पुन्हा महाराष्ट्रभराचे दौरे करून अनेक आंदोलने उपोषणे करून पुन्हा आता मनोज जरांगे पाटील हे आता गोदा पट्ट्यात म्हणजे त्यांनी जिथून हा आरक्षणाच्या लढायला सुरुवात केली त्या पट्ट्यात आलेले आहेत. घराघरातून या ठिकाणी मराठा बांधव असतील किंवा इतर समाजाचे नागरिक असतील त्यांचं स्वागत उत्स्फूर्तपणे गावागावामध्ये करत आहेत. विविध ठिकाणी अशाच पद्धतीने त्यांचं स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळत. आपण पाहू शकतो की छोटे छोटे गाव आहेत. काही गावामध्ये 200चे घर असेल, काही 500 लोकांची संख्या असेल, कुठे 1000 लोकसंख्येचे गाव असतील. मात्र सर्व समाजातून त्यांचं स्वागत केलं जात आहे. गोदा पट्ट्यातला विशेष प्रेम त्यांच्यावरचा आजवरचा जो आहे आज देखील आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतो हाच जो प्रेम आहे आज देखील त्यांना या ठिकाणी पाहायला मिळतात. आबालवृद्ध या त्यांच्या स्वागतासाठी गावागावामध्ये तयार आहेत. अगदी सचिन, जर आपण बघितलं तर अगदी काही क्षणांपूर्वी त्यांनी सांगितलेलं होतं की गावांमधली जी काही लढाई आहे, इथली खिंड जी आहे ती आमच्या माता माऊल्या लढवतील आणि मुंबईला जाऊन आम्ही आरक्षण घेऊन येऊ. त्याबद्दल काय सांगाल? आवाज येतोय काही? सचिन, गावागावांमध्ये ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील जाता आहेत तेव्हा तिथल्या महिलांकडून, स्त्रियांकडून त्यांचं स्वागत केलं जाते, त्यांना औक्षण केलं जातंय. महिलांना सुद्धा एकत्र करण्याचा त्यांचा हा प्रयत्न दिसतो आहे या आरक्षणाच्या एकूणच लढ्यामध्ये. सचिन यांच्याशी पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करूयात. ही आताची दृश्य आपण बघतोय गोदा तीरावरून, जी 123 गावं आहेत ज्या गावागावांमध्ये घराघरांमध्ये जाऊन मागच्या 10 ते 12 वर्षांपासून मनोज जरांगे पाटील हे आपल्या आजचं जे काही त्यांनी आंदोलन उभं केलेलं आहे या आंदोलनाची तयारी खरं तर ते इतकी वर्ष करत होते. त्या सगळ्या गावकऱ्यांचं पाठबळ, त्या सगळ्या गावकऱ्यांचा पाठिंबा आणि त्यांचं प्रेम त्यांना आता सुद्धा मिळताना दिसतंय. पुन्हा एकदा सचिन यांच्याकडे जाऊया. तर सचिन, आपण बघतोय तिथल्या स्त्रिया सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसत आहेत. त्यांचा सुद्धा मोठा सहभाग आहे, त्यांचा पाठिंबा होतोय, मिळताना दिसतोय. जरांगेंचं औक्षण करून स्वागत केलं जात आहे. नक्कीच आपण पहा आता या ठिकाणी अशा महिला आहेत. काकू, काय सांगाल? मनोज जरांगे पाटील पुन्हा या गावात आलेले आहेत. बरं, कधीपासून या गावात येणार? आता मी तरी काय बोल मला कधी कधी किती कधी ते पहिल्यापासून येतात गावात, आपल्या जवळच होते ते, काय लांब थोडेच होते. हा 35 वर्षापासून 25 वर्षापासून आमच्या गावात येतात. आमच्या गावाचं आणि त्यांचं पायी जसं म्हणलं तसं आरक्षणासाठी पहिल्यापासून त्यांचा लढा चालू आहे. सुरुवात इथून झाली सुरुवात. आणि एवढंच नाही, हालाकीच्या दिवसातून त्या माणसाने दिवस काढलेले आहेत. आणि आज गोरगरिबाला न्याय मिळाला लागला तर ते छत्रपती शिवाजी महाराजने पण रामसुद्धा 33 कोटी देवाचा अवतार असं आम्ही त्याला मानतो. कारण ज्याच्या पोत आता पोत ह्या लोकांनी अन्याय केला, पण अन्यायाला वाचा फोडणारा एकच माणूस जरांगे पाटील. धन पुरून ठुलतं पण उकरलं सगळ्या जगाला वाटप करणारं एकच देवता असन जरांगे पाटील. पहिल्यांदा आपण या भावना आहेत की आपल्या नेत्याचं या ठिकाणी अगदी. आता स्वागत आबालवृद्धाकडून होताना दिसत आहे. हो, अगदी सचिन, धन्यवाद या सगळ्या दौऱ्याचे अपडेट्स पोहोचवल्यापर्यंत.